नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालकांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब केला आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता आपल्या न्यायालयीन प्रक्रियेतून आपला नीटचा रिझल्ट जवळजवळ बाहेर पडण्यात जमा आहे। साधारणपणे 9 तारखेला मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये सुनावणी होईल आणि सगळ्यांना आपल्याला वाटत आहे की रिझल्ट डिक्लेअर करण्यामध्ये काही फरक पडणार नाही। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले की एनटीए कडच्या तर्फे रिझल्टची सगळी तयारी झालेली आहे, फक्त डिक्लेअर करण्याचीच बाकी आहे। तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर महत्त्वाचे काय तर काउन्सिलिंग चालू होतं आणि तुमचे ऍडमिशन्स कशावर होतात हे आतापर्यंत तुम्हाला माहिती झालं असेल। मार्कावर काय होत नाहीत, ऑल इंडिया रँकवर होतात। ऑल इंडिया रँक म्हणजे काय? AIR। आता ह्याच्या पुढे तुम्हाला AIR हे नेहमी लक्षात द्या। तुम्ही जरी समजा ऍडमिशनला गेले की AIR काय म्हणणार आणि त्याच्यानंतर अजून एक ही टर्मिनॉलॉजी आहे ती SML म्हणजे काय ते नंतर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू, पण तरी आता तुम्हाला प्राथमिक SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि AIR म्हणजे ऑल इंडिया रँक। ऑल इंडिया रँक म्हणजे काय? भारतामध्ये तुमचा नंबर कितवा आहे आणि SML म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे। तर हे खूप महत्त्वाचे ठरतात आणि त्याचा आता आपण अभ्यास करूया। तर साधारणपणे किती ऑल इंडिया रँक आल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं ह्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत। तर जरी मार्क कमी जास्त असले तरी ऑल इंडिया रँक मध्ये काही खूप चेंज होत नाही। तर साधारणपणे आतापर्यंतचा अनुभव आहे की ऑल इंडिया रँक जर 50,000 ते 55,000 असेल तर ओपनला MBBS ला ऍडमिशन मिळू शकतं। म्हणजे तुमचा रिझल्ट आल्या तुम्ही ऑल इंडिया रँक बघायचा। तुमचा जर ऑल इंडिया रँक 55,000च्या आत असेल ओपनच्या स्टुडंटला तर त्यांना MBBS मिळू शकतं, अलग लक्षात। त्याच्यानंतर ओबीसीचा किती रँक असतो? 5 साधारणपणे हे सगळे फिगर साधारणपणे आहेत। आम्ही म्हणजे मागच्या 4 ते 5 वर्षाचा ट्रेंड लक्षात घेऊन सीट्स किती वाढलेले आहेत, डिफिकल्टी पोझिशन किती आहे हे नुसार हे काढलेले आहेत। हे परफेक्ट असतातच असे नाहीत, हे लक्षात घ्या, पण अंदाजे जवळजवळ बरोबर असतात। तर ओबीसीचा साधारणपणे 65,000च्या दरम्यान तुमचं जर ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं। ईडब्ल्यूएस कसं आहे? 80,000 पर्यंत तुम्हाला ऑल इंडिया रँक पाहिजे। त्याच्यानंतर SCBC 70,000 पर्यंत तुम्हाला ऑल इंडिया रँक पाहिजे। हे थोडं कमी जास्त होऊ शकतं। SCBC, ईडब्ल्यूएस, SCBC ओपन ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, कारण काय इकडचे विद्यार्थी इकडे रोल ऑन होत आहेत, अलग लक्षात। म्हणजे ओपन मधलेच काही विद्यार्थी SCBC मध्ये गेलेत, ओपन मधलेच काही विद्यार्थी OBC मध्ये गेलेत आणि ओपन मधलेच काही विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये गेलेत। म्हणजे कुठले विद्यार्थी कुठं क्लेम करतात ह्याच्यावर पण खूप अवलंबून राहणार आहे। नीट लक्षात घ्या, कुठले विद्यार्थी कुठल्या रिझर्वेशनवर क्लेम करतात ह्याच्यावर पण हे खूप अवलंबून राहणार आहे। म्हणजे महत्वाचं म्हणजे OBC, ईडब्ल्यूएस आणि SCBC ह्याच्या दरम्यान म्हणजे साधारणपणे ते खालीवर एक 3-4 मार्काचा गॅप राहणार आहे। तर हे लक्षात आलं का? ओपन, OBC, ईडब्ल्यूएस आणि SCBC। आता त्याच्यानंतर आपण जाऊ कॅटेगरीमध्ये। व्हीजेचं साधारणपणे 1 लाखापर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला व्हीजे स्टुडंटला MBBS मिळू शकतं। त्याच्याप्रमाणे NT1चं मेरिट बऱ्यापैकी म्हणजे NT1, NT2, NT3 त्याच्यामध्ये NT1चं मेरिट बऱ्यापैकी खाली असतं तुलनेत 1, 2, 3 मध्ये। तर NT1 ला साधारणपणे 1,35,000 ते 1,40,000 पर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला MBBS मिळू शकतं। इट इज द सेफ ऑल इंडिया रँक। त्याच्यानंतर NT2 साधारणपणे 70,000 पर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला MBBS मिळू शकतो। आणि NT3 80,000, अलग लक्षात। NT3 साठी 80,000 आहे। म्हणजे NT1, NT2, NT3, OBC, EWS हे साधारणपणे पॅरलल चालतात, फक्त NT1 व्हीजे थोडं कमी जातात। आता आपण विचार करू SC आणि ST। SCच्या स्टुडंटला साधारणपणे तुमचा ऑल इंडिया रँक 1,75,000 असेल तर तुम्हाला MBBS मिळू शकतं आणि ST स्टुडंटसाठी 4 लाखापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला MBBS मिळू शकतं। तर साधारणपणे हा आपण गोषवारा घेतला ऑल इंडिया रँकचा। मग ऑल इंडिया रँकचा आणि ह्याचा मार्काचा विशेष काही संबंध नसतो, अलग लक्षात, कारण सीट्स तेवढे असतात, मुलं तेवढेच असतात। तर तुमचे जे काय आता मागच्या वेळी कसं झालं, जर समजा ऑल इंडिया रँक 1 ज्याचा होता त्याला 720 पैकी 720 मार्क होते आणि तुम्हाला तर माहिती आहे की 720 जवळजवळ खूप जणांना होते, 60-62 जणांना होते, त्यातले काही नंतर कमी झाले, ती हिस्ट्री, त्यात काय आपल्याला जायचं नाही। तर ऑल इंडिया रँक 1 हा 720 ला, जर ह्यावेळी जर समजा ऑल इंडिया रँक 1 हे 712 ला असेल अवघड गेला म्हणून, तर 8 मार्क तिथंच कमी झाले ना। आणि साधारणपणे मग ऑल इंडिया रँक ऑटोमॅटिक
मार्कानुसार खाली येणार. त्याच्यामुळे तुमच्या ऍडमिशनसाठी, मेडिकल ऍडमिशनसाठी मार्क काय मॅटर करत नाही, हा सगळं ऑल इंडिया रँक मॅटर करतं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या ऍडमिशनसाठी SML हे करतं, मॅटर करतं, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. हे आपण नंतर बघूयाचं. ऑल इंडिया रँक आणि SML सेपरेट विषय व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही नवीच बघा. मला वाटतं की हे तुमच्या ऑल इंडिया रँकची कन्सेप्ट लक्षात आली असेल. लक्षात आली नसेल परत एकदा बघा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन पेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.